जय हिंद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकंदरीत वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25 फायनल कट ऑफ लिस्ट म्हणजे फायनल मेरिट किती लागलेली आहे। 150 पैकी चार्ट तुमच्या समोर आहे, तुम्ही पाहू शकता आणि याच्यावरती आपण डिस्कस सुद्धा करणार आहोत। एकंदरीत मेरिट किती जास्त लागलेली आहेत किंवा कोणत्या कास्टवाल्यांसाठी कमी लागलेली आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओची लिंक नक्की सेव्ह करून ठेवा। भविष्यामध्ये ज्यावेळेस जे मुलं 1-2 मार्काने राहिलेले आहेत त्यांना हा व्हिडिओ गरजेचा असणार आहे। तर बघा या ठिकाणी आपण सुरुवात करूया ओपन पासून। ओपन कास्टची जर आपण मेरिट एकंदरीत बघितली या ठिकाणी तर सर्वसाधारण उमेदवार ही 132 मार्काची लागलेली आहे। महिला 123 मार्काची मेरिट लागली आहे। प्रकल्पग्रस्त 127 मार्काची लागलेली आहे। होमगार्ड 132, होमगार्ड आणि ओपन जवळपास सारख्याच प्रमाणात लागलेले आहेत। त्याच्यानंतर खेळाडूची मेरिट 125 ची लागलेली आहे। एक सर्व्हिसमॅन 99 मार्कावरती लागलेली आहे। भूकंपग्रस्त 121 मार्काची मेरिट लागली आहे। पोलीस पाल्य 115 मार्काची या ठिकाणी ओपनची मेरिट या ठिकाणी लागलेली आहे। त्याच्यानंतर एससी कास्ट जर आपण बघितलं सर्वसाधारण उमेदवार म्हणजे पुरुष उमेदवार 128 मार्काची लागलेली आहे। महिला 115 मार्काची, प्रकल्पग्रस्त 123 मार्काची आहे। होमगार्ड 123 मार्काची मेरिट लागली आहे। खेळाडू 112 मार्काची फक्त मेरिट लागलेली आहे आणि एक सर्व्हिसमॅन बघू शकता या ठिकाणी फक्त 84 मार्कावरती एक सर्व्हिसमॅन सिलेक्ट झालेले आहेत। पोलीस चाइल्डचं जर आपण बघितलं, पोलीस पाल्य बघितलं तर 106 मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे। एसटी कास्ट वाल्यांचं जर आपण बघितलं तर सर्वसाधारण उमेदवार 118 मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे आणि महिला 112 वरती क्लोज झालेला आहे 150 मार्कापैकी। एनटीबीचं जर बघितलं आपण सर्वसाधारण उमेदवार 132 म्हणजे ओपन आणि एनटीबी जवळपास सारखेच आहेत, काहीच फरक नाही। आणि महिलांचं जर बघितलं 121 मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे। त्याच्यानंतर आपण एसीबीसीचं जर एकंदरीत बघितलं तर 131 मार्कावरती एसीबीसी क्लोज झालेला आहे सर्वसाधारण उमेदवार। महिला 118 मार्कावरती क्लोज झालेला आहे। प्रकल्पग्रस्त 126 मार्कावरती क्लोज झालेला आहे। त्याच्यानंतर होमगार्ड 128 मार्कावरती क्लोज झालेला आहे। खेळाडू 118 वरती क्लोज झालेला आहे। होमगार्ड 128, एक सर्व्हिसमॅन या ठिकाणी 73 मार्कावरती क्लोज झालेला आहे। बघा या वर्ध्यामध्ये एक सर्व्हिसमॅनची मेरिट ओपन पासून तर कास्ट वाल्यापर्यंत सर्वच ठिकाणी कमी लागलेली आहे, पाहू शकतात। ओबीसीचं जर म्हटलं तर सर्वसाधारण उमेदवार 131 वरती क्लोज झालेला आहे। फिमेल 121 मार्कावरती क्लोज झालेली आहे। त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 117 मार्कावरती, होमगार्ड 130 मार्कावरती क्लोज झालेला आहे। खेळाडू 125 मार्कावरती क्लोज झालेला आहे आणि एक सर्व्हिसमॅन 84 मार्कावरती क्लोज झालेला आहे ओबीसी कास्ट। त्याच्यानंतर भूकंपग्रस्त 105 मार्कावरती क्लोज झालेला आहे। पोलीस पाल्य या ठिकाणी 104 मार्कावरती क्लोज झालेला आहे आणि अनाथ यांची 110 मार्काची मेरिट या ठिकाणी लागलेली आहे। हे आहे ओबीसी वर्धा जिल्हा। आता जर आपण ईडब्ल्यूएस चं बघितलं एकंदरीत ईडब्ल्यूएस 117 मार्कावरती क्लोज झालेला आहे सर्वसाधारण उमेदवार। महिलांचं या ठिकाणी खूप कमी लागलेलं आहे, फक्त 91 मार्कावरती महिलांचं मेरिट ईडब्ल्यूएस मध्ये क्लोज झालेलं आहे। त्याच्यानंतर जर आपण बघितलं एकंदरीत प्रकल्पग्रस्त 107 मार्काची लागलेली आहे। होमगार्ड या ठिकाणी 110 मार्काची होमगार्डची लागलेली आहे। त्याच्यानंतर जर आपण खेळाडूंचं बघितलं फक्त 106 मार्कावरती या ठिकाणी क्लोज झालेला आहे आणि एक सर्व्हिसमॅन या ठिकाणी फक्त 88 मार्कावरती क्लोज झालेला आहे। म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं ईडब्ल्यूएस मध्ये ईडब्ल्यूएस असेल किंवा कोणतीही कॅटेगरी असेल एक सर्व्हिसमॅन यांची कट ऑफ कमी लागलेली आहे इतर जिल्ह्यांच्या मानाने। तरी या ठिकाणी बघू शकतात एसीबीसी मध्ये फक्त 73 मार्काची याची कट ऑफ लागलेली एक सर्व्हिसमॅनची, म्हणजे एवढी कमी सुद्धा कट ऑफ लागू शकते। ईडब्ल्यूएस कॅटेगरी मध्ये महिलांसाठी बघा या ठिकाणी 91 मार्काची फक्त कट ऑफ लागलेली आहे, 2 अंकी मेरिट लागलेलं आहे। म्हणजे ज्या महिलांनी वर्धा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल आणि ते जर ईडब्ल्यूएस मधून येत असणार तर त्यांना 100% जवळपास पोलीस झालेले आहेत। फक्त ग्राउंड मध्ये 40 आणि पेपर मध्ये 60 ते 65 मार्क घेऊन सुद्धा महिला पोलीस यावर्षी होताना आपल्याला दिसत आहेत।
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मला अपडेट द्यायची होती. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.